आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. शिपूर पाझर तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. मिरज तालुक्यातील मौजे शिपूर येथे सध्या तीव्र पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून शिपूर पाझर तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी तातडीने सोडण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. शिपूर पाझर तलावात पाणी उपलब्ध झाल्यास गावातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या परिसरात कडाक्याचे ऊन पडत असून पाण्याअभावी शेतातील पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शिपूर पाझर तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याबाबत तातडीने आदेश द्यावेत अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष माननीय तानाजीराव अप्पा पाटील, उपाध्यक्ष राजूभाऊ माने, रंगराव चव्हाण, धनाजी सूर्यवंशी, शरदभाऊ बाबर, राहुल सावंत, शरद सूर्यवंशी, शहाजी साळुंके, संदीप शिंदे, दादासो नाईक, भारत देसाई, अमर सूर्यवंशी आदी उपस्थित होते. तसेच शिपूर सोसायटीचे चेअरमन रंगराव चव्हाण, युवा मंचाचे अध्यक्ष धनाजी सूर्यवंशी, युवा नेते राहुल सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी, शरद बाबर, आनंदराव बाबर, किरण कोष्टी, दीपक म्हेत्रे यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. शिपूर गावामध्ये शिपूर गावच्या तळ्यामध्ये पाण्याची पातळी फारच खाली गेल्यामुळं आणि निसर्गात सुद्धा पावसाची ओढ दिल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टंचाई जाणवू लागलेली आहे. शिपूरच्या तळ्याच्या लगतच गाव पाणी पुरवठ्याची विहीर असल्यामुळे सदरच्या विहिरीला सुद्धा पाणी अपुरं पडत असल्यामुळे गावाला पिण्याची पाणी त्याच्या दृष्टीने सुद्धा फार अडचण निर्माण झालेली होती. हा विषय आम्ही या सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊंना सांगितलं. अशी पाण्याची टंचाई जाणवलेले पाणी सोडणं गरजेचं आहे. तात्काळ आदरणीय भाऊंनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं आणि आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिपूर तळ्यामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे. मी शिपूर गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय आमदार सुरेश भाऊंचं मनापासून आभार मानतो की त्यांना सांगितलं आणि त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना सांगून पाणी सोडण्याचं नियोजन केलं आणि ही पाणी सोडल्यामुळं या ठिकाणी तळ्याच्या लोकांना त्याचबरोबर गावामधील पाणी पुरवठ्याच्या विहिरीला पाणी पुरवठ्याचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी संपुष्टात येणार आहे. निसर्गाने सुद्धा चांगलीच पावसाची ओढ दिलेली आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडतो की अशी परिस्थिती आहे. पण कॅनलचं पाणी सातत्यानं आणि दिवसाला सोडत असल्यामुळे त्याची काही जाणवत नाही. पावसाचा पाऊस थांबला तर नक्की हा कॅनल सुद्धा या ठिकाणी बंद होतो की अशी परिस्थिती आहे. त्यामुळं या ठिकाणी पाणी सोडून घेण्याचं जे काही भाऊने नियोजन करून दिलं लवकरच चांगलं शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं चांगलं काम केलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा आदरणीय भाऊंचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.